रोडकडे तिथं शिर्डीजवळ पुढे उतरलो. 6 लेनचा रस्ता आहे. अजिबात कुठंही इकडे तिकडे उतरणार नाही. तिथं 10 फुटाचं असं फेन्सिंग कडेला उभा केलंय. पुणे मुंबई हायवेला सुद्धा तशाच पद्धतीचं फेन्सिंग उभा केलंय. म्हणजे कंपाऊंड केले. ती कंपाऊंड मधनं जनावर म्हणजे शेरड्या गेल्या, मसर गेली, इकडे तिकडे अजिबात जायला संधी नाही. माणसांचा तर विषय सोडून द्या, जनावरांना सुद्धा जायला संधी नाही. तुम्ही आता एक्सप्रेसवेचं तुम्ही बघितलं, अपघात झाला, ह्यो याला धडकला, त्यो धडकला, पण म्हैस मेली, ट्रॅक्टरवर माणसं पडली, मोटरसायकलचा अपघात झाला, अशी बातमी काय येत नाही? तर त्याच्यात प्रवेशच नाही त्यांना. त्यामुळं आपल्याला इथं प्रवेश नाही ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, तो रस्ता साधारण लेवल काढण्याच्या हिशेबानं 15 ते 20 फुटाच्या उंचीवरनं दोन्ही बाजूनं भराव करून, म्हणजे आता उद्या ह्यो जर रस्ता इथनं पलीकडनं जर झाला तर ती नागवाडी तुम्हाला दिसायचीच नाही. अशा पद्धतीनं मधनं तो रस्ता जाणार आहे. तुमचं 2 गावाचा भाग होऊन जाणार. अलीकडचं गाव निराळण, पलीकडचं गाव, पलीकडल्या जमिनी सोडूनच दिल्यासारखा प्रकार होतोय. ठराविक जे रस्ते आहेत त्या रस्त्याला फक्त खालनं असं अंडरपास करते, त्याला अंडरपास म्हणायचं, अंडरपासचं करून दिला जातो. बाकी या व्यतिरिक्त आपलं उगत चढलाय वर गेलाय पलीकडं असं होणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुमच्या गावाचं विभाजन होणार. पाणी जातंय त्या पाण्याचं विभाजन होणार. आपल्याकडे मोठा पुराचा प्रश्न नाही, पण नैसर्गिक नाल्यानं जे आज पाणी जातंय, ज्या ज्या वगळीनं ओढ्यानं कुठंतरी जातंय, ते सगळे मार्ग तुमचे बंद होणार. नवीनच नालं त्या रस्त्याच्या अलीकडनं पलीकडनं नवीन नालं तयार होणार. त्याच्यात पुन्हा जाणार आहे जमीन ती निराळी जाणार आहे. आपल्या आता सगळी ऊसाची बागायत शेती झालेली आहे. ती ऊस काढताना आपल्याला किती सर्कस करायला लागते, आपणच आपली माणसांना अडवतोय धरून चला. आता पुन्हा ती झाल्यानंतर पुन्हा नवीन रस्ते तयार करायला लागतील. आता कसं जरी 10 वर्षात आता ऍडजस्ट झाले सगळे इकडं तिकडं. आणि भाग्यनगरच्या बाबतीत एक सांगायची गोष्ट, म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याच्या आधी आपल्याकडे ग्रीनफील्ड हायवे येणार आहे. तो मुंबईवरून बेंगलोरला जाणारा ग्रीनफील्ड हायवे येणार आहे. तो आपल्याकडे प्रवेश करतोय माहुलीजवळ. माहुलीजवळ प्रवेश करून भेंडवड, साळशिंग, वासुंब करून, रेणावी करून, रेवणगाव, घोटी असा जाऊन तासगाव तालुक्यातनं पलीकडे जातोय. आता त्या रस्त्यात त्या माहुलीची काय जमीन जाते. माहुलीजवळ पुन्हा एक जंक्शन त्याचं होतंय, आणि ह्यांचं बी जंक्शन माहुलीजवळ एक आहे पुन्हा ह्या ग्रीनफील्डचं, हे आपल्या शक्तीपीठचं. त्यामुळे त्या जंक्शनमध्ये जवळजवळ 100-150 एकर. आणि ते जंक्शन असं असतंय की ते 20 फूट रस्ता चढायला